सत्य का साहस। नागपूरकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येते आहे। नागपूर शहराचा कारभार आता अधिक स्मार्ट आणि पारदर्शक होणार आहे। नागपूर महानगरपालिकेनं आपल्या ताफ्यातील सर्व वाहनांना आता GPS प्रणालीनं सुसज्ज केलं असून अग्निशमक आणि कचरा संकलनासाठी नवीन अत्याधुनिक गाड्या देखील दाखल झाल्या आहेत। नागपूर महानगरपालिकेने शहरवासियांच्या सेवेसाठी आणि सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकलंय। आता महापालिकेचे कोणतेही वाहन कुठे आहे, हे किती वेळ थांबले आहे आणि त्याचा मार्ग काय आहे याची इत्थंभूत माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे। यामुळे कामात कमालीची पारदर्शकता येणार असून कामाचा वेगही वाढणार आहे। शहरातील अरुंद गल्ल्यांमध्ये आग लागल्यास पोहोचणं कठीण व्हायचं, मात्र आता यावर उपाय म्हणून 6 नवीन विशेष गाड्या ताफ्यात आल्या। इतकेच नाही तर उंच इमारतीवरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक लॉंग बूम गाडी आणि इतर 2 अतिरिक्त गाड्याही सेवेत दाखल झाल्या आहेत। कचरा संकलनासाठी पालिकेनं 25 नवीन गाड्या सुरू केल्या आहेत। या सर्व गाड्यांना GPS लावण्यात आल्यामुळे कचरा वेळेवर उचलला जातोय की नाही यावर आता थेट वॉच ठेवला जाणार आहे। विशेष म्हणजे आगामी पावसाळा लक्षात घेता महापालिकेनं ही जय्यत तयारी केली आहे। पूरस्थिती असो वा झाडे पडण्याच्या घटना, या नवीन यंत्रणेमुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य अधिक वेगाने पोहोचणार आहे। एकंदरीतच नागपूर आता अधिक सुरक्षित आणि स्वच्छ होण्याच्या दिशेने वाटचाल करते। आज नागपूरकरांच्या सेवेमध्ये 6 फायर ब्रिगेडच्या ज्या कमी जागेत जाऊ शकतील, कमी जागा व्यापणाऱ्या अशा 6 फायर ब्रिगेडच्या गाड्या नागपूरकरांच्या सेवेत टाकल्या आहे। महानगरपालिकेने 2 पोकलँड टाकले आहे, एक लॉंग बूम पण आम्ही टाकला आहे, ते आता इथे आणता आलं नाही पण ते देखील टाकलेलं आहे सेवेसाठी, आणि 25 गाड्या कचरा संकलनासाठी देखील टाकलेल्या आहे महानगरपालिकेच्या मार्फत। मला असं वाटते की आत्ता नागपूरकर जी जनता आहे तिच्यासाठी जितकं अधिक सेवा देण्यासाठीचं काम आहे ते करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचं हे अग्रेसर असं पाऊल आहे। GPS सिस्टम लावलेलं आहे का या सर्व गाड्यांमध्ये GPS सिस्टम आहे आणि त्याच्यामुळे पूर्वीच्याही गाड्यांमध्ये ते आहे, त्यामुळे कुठे आणि कुठल्या ठिकाणी गाडी जाऊन राहिली आहे या सगळ्या गोष्टींची माहिती मुख्यालयाला निश्चितपणे मिळेल। आने वाले समय में मैम बारिश का समय भी आने वाला है, तो ऐसे में इन गाड़ियों से कर्मचारियों को भी नई ट्रेनिंग किसी तरह से दी गई है? कर्मचाऱ्यांना ऑलरेडी महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे ते या सर्व गाड्या तसंही याच्यापूर्वी हँडल करतात आहे। नव्याने ट्रेनिंग देण्याची जी थोडी गरज असेल ती निश्चितपणे महानगरपालिकेच्या मार्फत देऊ, आणि आता पावसाळा लागणार आहे आपल्याला माहिती आहे, तर त्या पावसाळ्याच्या दृष्टीने सुद्धा या सर्व यंत्रसामग्रीची मदत नागपूरच्या सोयीसाठी होणार आहे याची खात्री। अब तक सत्य का साहस।